नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा कल हा दिवसेंदिवस वाढतोय. परंतु तुम्ही जर पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये आपल्या कष्टाची कमाई गुंतवण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला तुमचा गोंधळ उडू शकतो. बरेच लोक सोशल मीडियावरील सल्ल्यांनी प्रभावित होऊन योग्य फंड निवडण्यामध्ये चूक करतात. अशा परिस्थितीमध्ये परताव्यांवरती लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमची उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची क्षमता समजून घेऊन गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी, असं तज्ज्ञ सल्ला देतात. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर 50, 30 आणि 20 असा नियम आणि मालमत्तेचं योग्य वाटप तुमच्या संपत्ती निर्मितीचा मार्ग अगदी सुकर करू शकतो. तर तुमच्या गुंतवणुकीतून पॉझिटिव्ह परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला शिस्त अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी तुम्हाला 50, 30 आणि 20 हा गोल्डन रूल फायदेशीर ठरू शकतो. यानुसार तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नापैकी 50% अत्यावश्यक खर्च, 30% इच्छेनुसार खर्च आणि 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. हा नियम भविष्यातील उद्दिष्टांसाठी तुमच्याकडे पुरेसा निधी असल्याची खात्री देतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या कालावधीसाठी गुंतवणूक करताय ते महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करत असाल तर यामध्ये जोखीम कमी असावी. तुमचा पोर्टफोलिओमधील इक्विटीचा वाटा 30% ठेवावा आणि डेट फंडांवरती अधिक लक्ष केंद्रित करावं. जर तुम्ही मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर यामध्ये 30 ते 60% गुंतवणुकीचं प्रमाण असू शकतं. आणि जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंडांसारख्या अधिक जोखमीच्या परंतु जास्त परतावा देणाऱ्या फंडांमध्ये तुम्ही जास्त पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणारे म्हणजेच नवशिक्यांनी लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंडांपासून सुरुवात करावी, जे कमी अस्थिर असतात. तसेच एकाच क्षेत्र किंवा प्रकारामध्ये खूप जास्त फंड ठेवणं टाळावं. यामुळे तुमची गुंतवणूक रिपीट होते आणि लक्षणीय फायदा तुम्हाला मिळत नाही. तसेच बाजारामध्ये घसरण झाल्यावरती घाबरून आपली SIP कधीच थांबवू नका. बाजारातील घसरणीच्या काळामध्ये गुंतवणूक सुरू ठेवल्यानं तुम्हाला कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा मिळतो, ज्यामुळे तुमचा खर्च कमी होतो आणि दीर्घ काळामध्ये तुमचा नफा वाढतो. हे नक्की तुम्ही करून पहा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर 50, 30 आणि 20 हा जो गोल्डन रूल आहे हा तुम्ही नक्कीच ॲप्लाय करावा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.